त्याला सलामीची जोडगळी मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळते ती साल्दी गोवा या संघाकडनं. तर क्षेत्ररक्षण पण सजवून घेतलं जातं. मैदानाच्या आत मॅच ऑफिशियल्स म्हणून 2 पंच मैदानाच्या आत पाहायला मिळत आहेत. एका बाजूनं गणेश सावंत देसाई तर सिद्धेश अरवळकर 2 ऑफिशियल पंच मैदानाच्या आत पंचगिरी करतात. शेवटचा अंतिम सामना मेगा फायनलचा सामना कोण करेल आपल्या पहिल्या ट्रॉफीवर नाव हे पाहणं असेल आणि त्यासाठी शेवटच्या सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाज तेजू सज्ज होते आपल्या गोलंदाजीवर. सलामीची जोडगोळी मैदानाच्या आत ती म्हणजे साल्दी गोवा संघाकडनं पाहायला मिळते. स्ट्राईकवर फलंदाज चला पंचांकडे इशारा येतोय सामना सुरू होण्याचा. पहिला चेंडू असेल राईट आर्म राऊंड द विकेट. पंचांच्या उजव्या हाताकडनं मारा करेल फलंदाज नागेश. स्ट्राईक एंडला तर साईराज नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. षटकाला सुरुवात होते. मेगा फायनलचा सामना या स्पर्धेचा अंतिम सामना. तब्बल 12 संघ या स्पर्धेत पाहायला मिळाले. ते 12 संघांवर मात्र मात करत शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत येऊन पोचले हे 2 संघ पाहायला मिळतात मैदानाच्या आत. साल्दी गोवाचा संघ प्रथम फलंदाजी करतोय. 6 षटकांचा सामना. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या 4 षटका दरम्यान सुपर क्रू षटक तुम्ही घेऊ शकता. त्यातील पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाज तेजू आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. पहिला चेंडू खेळण्यासाठी नागे सज्ज. पहिला चेंडू थोडासा फटका त्या ठिकाणी फसलाय. नो मॅन्स लँडला चेंडू. थर्ड मॅनच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत परतीची फेक येते दोन्ही फलंदाज मात्र नक्कीच एक धाव पूर्ण करतायत. एका धावे संख्येसरशी या धावफलकाचा शुभारंभ केला जातोय. पहिल्या चेंडूचा नक्कीच खेळ समाप्त होतोय. एक सुंदर आयोजन या स्पर्धेचं. CPL कलांगूट प्रीमियर लीग 2024 8वं पर्याय आणि टेनिस cricket.inच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेत धनवान संत तुकारामांच्या ओळी नक्कीच आठवतील. याचसाठी केला होता अट्टहास शेवटची गोड व्हावा आणि हा शेवट गोड करण्यासाठी हा अंतिम सामना मैदानाच्या आत रंगताना पाहायला मिळतोय. कोणता संघ शेवट गोड करेल हे पाहणं तेवढंच महत्वाचं. तर पहिल्या चेंडूवर नक्कीच एक धाव पाहायला मिळते. दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज मात्र सज्ज. आपल्या गोलंदाजी मार्कवर तेजू सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवर नक्कीच सिंगल नेक ते स्ट्राईक. रोटेट केल्यानंतर साईराज स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. थोडासा फटका त्या ठिकाणी फसलाय. चेंडू हवे. चेंडू खाली कल्पेश पाहायला मिळतोय. थोडासा फ्लंबल त्या ठिकाणी. पहिला विकेट मिळवण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी कल्पेश थोडासा फ्लंबल झाला. मिस फिल्डिंग त्या ठिकाणी. नक्कीच मात्र जीवदान प्राप्त केलं होतंय ते म्हणजे साईराज याला. नक्कीच एक धाव त्या चेंडूवर मिळते. एका धावी संख्येसरशी धावफलक 2 या नागेश याला जीवदान नक्कीच मिळतंय. स्ट्राईकवर साईराज पाहायला मिळतोय. नक्कीच एक जाऊन जीवदान मिळालंय. त्या जीवदानाचा कितपर्यंत फायदा घेईल नागेश हे पाहण्या योग्य असेल. त्या दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा तेजू आतापर्यंत सुंदर षटक हाताळतोय. 2च धावा खर्च केल्या जात आहेत. एक विकेटचा चान्स आला होता तो गमावला जातोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा फटका त्या ठिकाणी डीप विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. चेंडू घरंगळत चाललाय सीमेच्या नजदीक. एक सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना केलं जात आहे. नक्कीच नक्कीच 3 धावा मिळवल्या जातील. त्याच दरम्यान माफ करा 2च धावा. दोन धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. दोन धावासरशी धावफलकात वाढ. धावफलक 4 या धावसंख्येवर पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू या षटकाचा गोलंदाज सज्ज होतोय.
पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. पंच अमांतरची घोषणा, अमांतरच्या स्वरूपात एक धाव धावफलकावर वर्तवली जाते. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. मॅन्डेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आत पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा रनिंग मार्कवर सज्ज असेल आपल्या. साईराज स्ट्राईक एंडवर. समोरच्या फटका, बॅक टू द बॉलरचा फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, परंतु चेंडू जातोय चौकाराच्या दिशेने. नक्कीच 4 धावा मिळवल्या जातील. 4 धावांसरशी धावफलकात वाढ केली जाते. नक्कीच चौकार. सुंदर फटका फलंदाज साईराजाच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 4 धावांसरशी धावफलकात नक्कीच वाढ होते. सुंदर असा फटका पाहायला मिळाला साईराजाच्या बॅटमधून. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल फलंदाज साईराज. धावफलक 9 या धावसंख्येवर पाहायला मिळत आहे. 9 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा स्विच, डाल्टी बल्टीचा फटका, त्या ठिकाणी तडव्यांच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू घरांगणात चाललाय चौकारासाठी. नक्कीच 4 धावा या चेंडूवर पाहायला मिळत आहेत. 4 धावांसाठी दुहेरी आकड्यात धावफलक परावर्तित झालाय 13 या धावसंख्येवर. 13 धावा धावफलकावर. आतापर्यंतची जमाजमा पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आत सुरू असताना एक सुंदर अशी फलंदाजी साईराजाच्या बॅटमध्ये. नक्कीच बॅक टू बॅक 2 चौकार आतापर्यंत पाहायला मिळाले. एक तडव्यांच्या दिशेनं चौकार आला, एक तर समोरच्या दिशेनं. या षटकाचा अंतरिम चेंडू, या षटकाची सांगता करणारा चेंडू. गोलंदाज सज्ज असेल तेजू आपल्या गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा खोलवरच्या टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेत स्थिरावलाय. चेंडू जातोय त्या ठिकाणी सीमेच्या पलीकडे उंच फटका येतोय. त्या ठिकाणी 6 धावांसरशी या षटकाची सांगता केली जाते आणि 6 धावांसरशी धावफलकात नक्कीच वाढ होते. धावफलक पोहोचतोय ती तब्बल 19 या धावसंख्येवर. एक षटकाचा खेळ समाप्त होतोय. डीजे स्ट्राईक एंडवर फलंदाज पाहायला मिळेल तो म्हणजे नागेश. स्ट्राईक एंडवर असेल तर नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला साईराज पाहायला मिळतोय. अरुण पहिलं चेंडू घेऊन आपल्या षटकाचा राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या हाताकडनं मारा करेल. पॉवर प्लेची पाबंदी संपल्यानंतर थोडंसं क्षेत्ररक्षण आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी शेवटचा अंतिम सामना, मेगा फायनलचा सामना मैदानाच्या आत रंगतोय. पहिला चेंडू या षटकाचा. गोलंदाज सज्ज असेल आपल्या गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी. थोडीशी क्षेत्ररक्षणाची विवरचना पाहायला मिळते. एक शॉर्ट पॉईंट, एक कव्हर पॉईंट क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफ लॉंग ऑन पाहायला मिळतंय. एक मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅन पण पाहायला मिळते. सुंदर क्षेत्ररक्षणाची विवरचना त्या ठिकाणी. पहिला चेंडू शॉर्ट पिचचा चेंडू, शॉर्ट पिच चेंडूचा पुलचा फटका. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पहिल्या विकेटचं होतंय पतन. नागेश जातोय बॅक टू दी पॅव्हलियन. तीच आहे.
मिळवले जाते. एक सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डीप मिड विकेटला करण्यात येत आहे. एक झेल्ट नक्कीच टीपला जातोय. एक विकेटच्या पतनानंतर धावफलक पोहोचलाय ते म्हणजे साल्दी गोवा या संघाचे 19 या धावसंख्येवर. दोन्ही मातब्बर संघ आतापर्यंत मातब्बर संघामध्ये चाललेली लढत अंतिम सामना मेगा फायनलचा सामना. त्यातील पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नक्कीच विकेट मिळवली जाते आणि नवीन फलंदाज शॉन मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळतो स्ट्राईक एंडवर. दुसरा चेंडू या षटकाचा. सुंदर फटका त्या ठिकाणी कव्हरचा. रनआउट करण्याची संधी. थोडासा फ्लंबॉल त्या ठिकाणी. जर क्षेत्ररक्षकाची परतीची वेग नक्कीच आली असती तर मात्र विकेटच्या स्वरूपात रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेट मिळवली असते. परंतु त्या ठिकाणी सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. थोडासा मिसफिल्डिंगचा फायदा घेत एक धाव नक्कीच धावफलकावर. 20 धावसंख्या धावफलकावर. 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. साल्दी गोवा प्रथम फलंदाजी करत असताना स्ट्राईक एंडवर आता मात्र साईराज पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडूला बिरकावून दिला जातोय. चेंडू जातोय सीमा पार. येतोय षटकार. टीजे कडनं वाईडचा इशारा येतोय. वाईड +1 टोटल 2 धावा. 28 धावसंख्या धावफलकावर. थोडासा लाईन लेन चुकतोय. दबावाखाली गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो त्या ठिकाणी. दुसऱ्या षटकाचे 3 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल मैदानाच्या आत. पुढचा चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी शॉन आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडवर थोडासा मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. एक डॉट बॉल येतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज सज्ज असेल आपली गोलंदाजी स्वीकारण्यासाठी या षटकाचा पुढचा चेंडू घेऊन. समोरच्या क्षणी फटका एक्झिक्यूट झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दर्शक बनून राहतोय. पुन्हा एकदा टांगा पलटी घोडे फरार. षटकार डीजे. फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात आत्तापर्यंतची खेळी. दुसऱ्या षटकाचा खेळ. मोठी धावसंख्येपर्यंत उच्चांकी गाठण्याचा प्रयत्न आणि त्याच प्रयत्नांना आता मात्र यश लाभलं जात आहे. 34 धावसंख्या झाली आहे. अजून एक चेंडू बाकी आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 34ची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात. साल्दी गोवा संघ प्रथम फलंदाजी मैदानात करतोय. मेगा फायनलचा अंतिम सामना मैदानाच्या सुरू आहे. ग्रँड फिनालेचा सामना. 2 संघादरम्यान 34 ऑन द स्कोरबोर्ड. 34ची धावसंख्या धावफलकावर. 2 षटकांचा खेळ तदरम्यान समाप्त होतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. पंचांकडनं इशारा येतोय सुपर क्रू षटक म्हणजे पॉवर प्ले. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. 30 यार्ड सर्कलच्या आत सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत बॅटिंग बघितली साईराज येते तर साईराजच्या बॅटमधनं तब्बल 23 धावा निघाल्यात. 34 ऑन द स्कोरबोर्ड. 34 धावसंख्या धावफलकावर. कोण बॉलर कोण? गौरेश. सुपर क्रूचं षटक घेऊन गौरेश आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गौरेश
पाहायला मिळतोय. एक सुंदर फटकेबाजी, सुंदर गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यात. सेमीफायनलच्या सामन्यात विजय मिळवला होता आपल्या संघाला. तर 34 धावसंख्येवर 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 4 षटकांचा खेळ बाकी असताना बॅटिंग चॉईस पॉवर प्ले म्हणजे सुपर क्रू षटक घेतले जाते फलंदाजाकडनं. पहिला चेंडू या षटकाचा गोलंदाज राईट अप ओव्हर द विकेट कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं सज्ज झालाय गोलंदाजी करण्यासाठी. सुंदर चेंडू त्या ठिकाणी एक पॉइंटच्या दिशेने मारण्याचा फटका प्रयत्न केला होता. प्रयत्न त्या ठिकाणी फसला जातो. एक डॉट बॉल. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. पहिला चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय सुपर क्रू षटकाचा. उर्वरित 5 चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानाच्या आत. थोडासा लाईनला चुकलेला चेंडू, लेग स्टिकच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. पंच अवांतरची घोषणा कॉमेंट्री बॉक्स कडे करतायत. एक धाव धावपलकावर जोडली जाते. धावपलक पोहोचते तब्बल 35 म्हणजे 35 या धावसंख्येवर. 35 अशी धावसंख्या धावपलकावर. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. सुपर क्रूचं षटक प्रगतीपथावर असताना पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज गौरी सज्ज असेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतो. सपलिंग डिलेव्हरी त्या ठिकाणी टाकण्यात येते गोलंदाजाकडनं. सुंदर षटक आतापर्यंत पाहायला मिळालं. अवांतरची एक धाव खर्च केली जाते. 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. तिसरं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल आपल्या गोलंदाजी मार्कवर. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर 6 षटकांचा सामना मैदानाच्या आत रंगतोय. साल्दी गोवा आणि कलंगूट थंडर्स या 2 संघादरम्यान अंतिम सामना या स्पर्धेचा. मेगा फायनलचा सामना. शॉर्ट पिचचा चेंडू. चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिला जात आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय षटकार. टीच आहे. सुपर क्रूचं षटक आहे. ज्या फटक्यांसाठी जे फटके मारायचे आहेत या षटकात तोच फटका मात्र साईराजच्या बॅटमधनं आलाय. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. नक्कीच सिंगल मेल स्ट्राईक रोटेट होतोय. त्या ठिकाणी एक धाव नक्कीच धावपलकावर वर्धवली जाते. 42 धावसंख्या धावपलकावर. स्ट्राईकवर शॉन येईल फलंदाजी करण्यासाठी. तब्बल 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी या षटकाचा. 42 धावसंख्या धावपलकावर. एक सुंदर षटक. आतापर्यंत एक षटकार नक्कीच आलाय. शॉन फलंदाजीसाठी आलाय. शॉनच्या बाहुबलात तेवढी ताकद आहे मोठे फटके मारण्याची. मागच्या षटकात एक सुंदर फलंदाजी केली होती. शॉर्ट पिचचा चेंडू. कव्हरला फटका. सुंदर नजाकत भरा फटका. त्या ठिकाणी 1 बाउन्स चाललाय सीमेच्या पलीकडे. येतोय चौकार. डीज आहे. धावा म्हणजे 46 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट अशी धावसंख्या ती साल्दी गोवा या संघाची पाहायला मिळते. उर्वरित एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी या षटकाचा. गौरीश थोडासा महागडा ठरतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आहे. थोडासा स्लोवर पद्धतीचा चेंडू. चेंज ऑफ द पेस. 3 षटकाचा खेळ समाप्त. 3 षटका 41 धावफलक. 46 या धावसंख्येवर. डीजे इनिंगचा खेळ झालाय समाप्त. धावफलक 46 या धावसंख्येवर.
आतापर्यंतची धावसंख्या. तर वैयक्तिक फलंदाजी करतोय 30 या धावसंख्येवर साईराज आणि त्याची साथ देण्यासाठी शॉनच्या 11 धावा पाहायला मिळत आहेत. आता मात्र स्ट्राईक एंडवर साईराज असेल, नॉन स्ट्राईक एंडवर शॉन. गोलंदाजीत परिवर्तन, गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला अरुण पाहायला मिळतोय. मागच्या षटकात थोडासा महागडा नक्कीच ठरला. एक विकेट त्या ठिकाणी मिळवली आपल्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा ब्रेक थ्रू देण्यासाठी या गोलंदाजाला पुन्हा एकदा आमंत्रित केलं जातंय. पहिला चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. दूरवरच्या एंडकडनं गोलंदाजी सुरू असेल. स्ट्राईक एंडवर साईराज तर नॉन स्ट्राईक एंडला शॉन पाहायला मिळतोय. पहिला चेंडू या षटकाचा थोडासा खराब लाईनचा चेंडू. त्या ठिकाणी यष्टींच्या मागे यष्टीरक्षक पण थोडासा फ्लंबल झालाय. वाईडचा इशारा पंचांचा येतोय. अतिरिक्त एक धाव धावफलकावर 47 ऑन द स्कोरबोर्ड. 47 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. षटकाला पुन्हा एकदा सुरुवात केली जाईल कारण तो पहिला चेंडू अवंतरचा आलाय. एक अतिरिक्त धाव धावफलकावर जोडली जाते एक्स्ट्राच्या स्वरूपात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल आपल्या गोलंदाज मार्कवर. शॉटपिचचा चेंडू, पुलचा फटका. त्या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चेंडू चाललाय सीमेच्या पलीकडे 6 धावांसाठी. नक्कीच षटकार येतोय. फलंदाज साईराजाच्या बॅटमधना एक सुंदर फटका. त्या 6 धावसंख्येने धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतोय तब्बल 53 धावसंख्या धावफलकावर. 53 ऑन द स्कोरबोर्ड. तब्बल एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या चेंडूवर एक खणखणीत फटका. थोडासा महागडी चाललेली गोलंदाजी आतापर्यंतची. पहिल्या चेंडूवर नक्कीच षटकार येतोय. 53 धावसंख्या. याच पद्धतीने फलंदाजी चालू राहिली तर उच्चांकी धावसंख्या गाठण्याचा मनसुबा मात्र नक्कीच पूर्ण होईल या दोन फलंदाजाचा. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज असेल. आपल्या गोलंदाजी मार्कवर थोडीशी साईड चेंज केली जाते. आता मात्र राऊंड द विकेट गोलंदाजी करेल. वरून पुढचे 5 चेंडू अजूनही शिल्लक या षटकाचे. स्पेशल प्राइजची अनाउन्समेंट केली जाते. त्याच दरम्यान जर सीमेच्या बाहेर कोणताही प्रेक्षक जर कॅच पकडेल तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात येत आहे. प्रेक्षकांना पण एक पारितोषिक येत आहे. सीमेच्या बाहेर जर कोणता प्रेक्षक झेल टिपेल तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. Hello, test. Kumar is already in position for this prize. चौपन्न धावा धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय आपली गोलंदाजी स्वीकारण्यासाठी. एक चेंडू आतापर्यंत झाला या षटकाचा. त्यातील 2 चेंडू अतिरिक्तचे पाहायला मिळाले. एक चेंडूवर षटकार आला. त्या ठिकाणी पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका त्या ठिकाणी बसला. यष्टीरक्षक चेंडूच्या मागे. विकेट घेतली जाते आणि साईराजची खेळी मैदानाच्या समाप्त होत्या 54 या धावसंख्येवर. ठीक आहे. छत्तीस धावसंख्या धावफलकावर बनवून वैयक्तिक आउट होतो. एक सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली आणि ज्यासाठी बोलवलं होतं या गोलंदाजाला ती कामगिरी मात्र पूर्णपणे चोख पाडतोय. विकेट मिळवली जाते. गोलंदाज अरुण याच्याकडनं 2 विकेट त्याच्या नावी आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. थोडासा महागडा नक्कीच ठरतोय. 23 धावा खर्च केल्या जातात आतापर्यंत त्याच्या गोलंदाजी मार्कवर असताना. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. स्ट्राईक एंडवर फलंदाज देवराज. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न. एक सुंदर चेंडू, वेगवान गतीचा चेंडू यष्टांच्या मागे सोपवला जातो. एक डॉट बॉल त्या ठिकाणी एक
सुंदर चेंडू त्या ठिकाणी समाप्त होतोय. नक्कीच एक डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या स्वरूपात धावसंख्या स्थितीत स्थिरावते. 54 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू या षटकाचा मोठा फटका, समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट. चेंडूला बिरकावून दिला जात आहे. लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू चाललाय सीमेच्या पलीकडे, येतोय षटकार. टीजर के लिए कैच पकड़ने के लिए लेकिन चूक गए. एक स्पेशल प्राइज है यहाँ पे. जो भी कोई दर्शक अगर बाउंड्री के बाहर कैच पकड़ता है उसके लिए स्पेशल 500 रुपया प्राइज यहाँ पे खुद चेयरमैन सुदेश मयकर ने रखा है यहाँ पे. कुमार और एक चांस था आपके. सॉरी माय मिस्टेक. द प्राइज इज अवॉर्डेड बाय संतोष पालेकर. कुमार और एक बार मौका बन सकता है. और एक बार स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रन. देवराज जिसको डेथ बैटिंग के लिए स्पेशलिस्ट माना जाता है वही कर रहे हैं यहाँ पे. 2 गेंदों में 2 छक्के लगाए. इसी के साथ स्कोर पहुंचा 56 रन. सॉरी 66 रन. गेल्यानंतर एक सुंदर फलंदाजी देवराज पाहायला मिळतो. 2 षटकार आलेत. तिसरा षटकार येईल का, परंतु खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. त्या ठिकाणी जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव सुरक्षितरित्या पूर्ण. काय सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी 2 फलंदाजार शॉन आणि देवराज या दरम्यान पाहायला मिळते. 68 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. तब्बल 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आत समाप्त होतोय. 68 धावा, 68 ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. उर्वरित 2 षटकं म्हणजे तब्बल 12 चेंडूचा खेळ असेल बाकी. अतिशय उत्कृष्ट अशी धावफलक चालू ठेवलाय आत्तापर्यंत पाहायला मिळत आहे. 68 धावसंख्येवर अंतिम सामना मोठा धावसंख्या उभी करावी याच हेतून 2 फलंदाज मैदानाच्या आत फलंदाजी करतायत. आत्तापर्यंत शॉन याची खेळी बघितली तर वैयक्तिक 11 धावा शॉन याच्या बॅटमधनं निघत आहेत. तर आत्ताच आलेला देवराज याच्या बॅटमधनं 14 धावा पाहायला मिळतात. त्या 14 धावामध्ये 2 षटकार पाहायला मिळालेत देवराजाच्या बॅटमधनं. तर गोलंदाजीत परिवर्तन होत आहे. गोलंदाज सज्ज असेल आपल्या गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी. आता मात्र कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं गोलंदाजी केली जाईल. गोलंदाज सज्ज होतोय. समीर आपल्या गोलंदाजी मार्कवर. पहिला वेळेला चेंडू असेल. 5वं षटक प्रगतीपथावर होईल. 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 68 अशी धावसंख्या. 68 रन ऑन द स्कोर बोर्ड आफ्टर कम्प्लिशन 4 ओव्हर. उर्वरित 2 षटकात तब्बल 12 चेंडूचा खेळ असेल बाकी. त्यातील 5व्या षटकाला सुरुवात केली जाते. गोलंदाज समीर. पहिला चेंडू 8व्या बॅटने त्या ठिकाणी खेळला आहे. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. तो डीप लॉंग ऑनवर क्षेत्ररक्षण तैनात आहे. परतीची फेक केली जाते. तोपर्यंत एकच धाव दोन्ही फलंदाज घेतात. एका धावेसरशी धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचते 69 अशी धावसंख्या धावफलकावर. स्ट्राईक केंडवर फलंदाज देवराज बाहुबली या संघाचा मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. याच्या बाहुबलात ताकद आहे मोठे फटके खेळण्याची. त्याच्यात दरम्यान त्याच्या बॅटमधनं 2 षटकार मागच्या षटकात आले. वैयक्तिक 14 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. 3 चेंडू खेळल्यानंतर अतिशय आत्ताशी फटकेबाजी त्याच्याकडनं पाहायला मिळते. या षटकाचा पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज समीर पुन्हा एकदा सज्ज असेल. क्षेत्ररक्षणात थोडंसं बदल केला जात आहे. त्या ठिकाणी एक चेंडू समाप्त झालाय. पुढचा चेंडू असेल या षटकाचा. खोलवर डब्याचा चेंडू त्या ठिकाणी यॉर्कर पदीचा चेंडू. काही समजू शकला नाही फलंदाज या चेंडूला. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. त्या ठिकाणी निर्धाव जातोय चेंडू. निर्धाव चेंडूची गणना धावफलकावर केली जाते. 69 धावा धावफलकावर. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंतची धावसंख्या 69 अशी पाहायला मिळते. पुढचा चेंडू या षटकाचा तब्बल 3रा चेंडू असेल कदाचित. पुन्हा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. चेंडू आणि
बॅटचा काही संपर्क होत नाही. लगातारचा दुसरा डॉट बॉल या षटकात पाहायला मिळतोय. आतापर्यंतची गोलंदाजी बघितली तर पहिले 4 षटकं थोडेसे महागडे ठरले होते. त्यानंतर मात्र सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण. आतापर्यंत 3 चेंडूवर फक्त 1 धाव खर्च केली जाते. समीर याच्या गोलंदाजीवर धावफलक स्थिरावला 69 या धावसंख्येवर. 69 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. पुढचा चेंडू उर्वरित 3 चेंडू म्हणजे तब्बल या इनिंगचा 9 चेंडूचा खेळ असेल बाकी. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू, त्या ठिकाणी पुलचा फटका. क्षेत्ररक्षक मिड विकेटला तैनात आहे. परतीची फेक सुंदररित्या केली जाते आणि एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. एका धावसंख्येसरशी धावफलक 70 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. 70 धावसंख्या धावफलकावर. उर्वरित 2 चेंडूचा खेळ असेल बाकी. या षटकाचा 5वं षटक प्रगतीपथावर. मेगा फायनलचा सामना, अंतिम सामना या स्पर्धेचा CPL कलांगूट प्रीमियर लीग मैदानाच्या आत पाहायला मिळत आहे. सुपर ग्रुप प्रेझेंट तब्बल 4 दिवसांची स्पर्धा. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. 70 अशी धावसंख्या धावफलकावर. 2 चेंडूचा खेळ बाकी. या षटकाचा गोलंदाज दबावाखाली पाहायला मिळतो. आतापर्यंत ती गोलंदाजी बघितली तर अतिशय सुरेख षटक. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या जात आहेत. कव्हरच्या दिशेनं फटका खोदून काढला क्षेत्ररक्षक कल्पेश. आता मात्र कोणतीही चुकी होत नाहीये. फलंदाज शॉट जातोय मैदानाच्या बाहेर. डीजे तब्बल 70 या धावसंख्येवर 3 गडी गारद झालेत. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. पंचांनी सामना लवकरात लवकर सुरू करा. तब्बल 5 चेंडूचा खेळ समाप्त. शेवटचा अंतरिम चेंडू या षटकाचा असेल. 5वं षटक प्रगतीपथावर. 70 अशी धावसंख्या धावफलकावर. एक सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज हातावतोय. तब्बल 5 चेंडू मागे फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या जातात. 1 विकेट त्याला प्राइज विकेट नक्कीच मिळवली जाते. शॉट माघारी परतावं लागतंय. नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या आत येतोय. स्ट्राईकवर गणेश पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यादरम्यान अतिशय अतिशय फटकेबाजी या गणेश कडनं केली गेली होती. शेवटचा अंतरिम चेंडू षटक क्रमांक 5 व प्रगतीपथावर. स्क्वेअर लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षण सजवलंय. ताकदवर फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा हा फलंदाज, मातब्बर फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 5 व 70 धावा धावफलकावर. काय होईल या चेंडूवर? आणि त्याच दरम्यान मोठा फटका. चेंडूला भिरकावून दिला जात आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार डीजे. बोर्ड 76 धावा धावफलकावर. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. कालची उच्चांकी धावसंख्या बघितली सकाळच्या सत्रात तब्बल 97 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तो रेकॉर्ड हा मोडणार का हा संघ, तो म्हणजे सालदी गोवा संघ, हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असेल. 76 धावा धावसंख्येवर 100चा आकडा पार करेल का, मोठी धावसंख्या उच्चांकी उभी करेल का, हे पाहणं
गोलंदाज नितेश सज्ज होतो. शेवटचं अंतिम षटक, भैरवी घालणारं षटक घेऊन गोलंदाज नितेश. तब्बल 76 अशी धावसंख्या. 5 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर पाहायला मिळतोय. उर्वरित शेवटचे अंतिम 6 चेंडू कितपर्यंत मजल मारतो सालदी गोवा संघ हे पाहणं तेवढंच महत्वाचं मैदानाच्या आत. पहिला चेंडू थोडासा स्लोवर पद्धतीचा चेंडू, त्या ठिकाणी बॅक टू द बॉलरचा फटका. डीप लॉंग ऑफरनं क्षेत्ररक्षण तैनात आहे. सुंदर बॅकअप त्याला, परंतु चेंडू चौकारासाठी पाहायला मिळतोय. 4 धावा त्या ठिकाणी मिस फिल्डिंग, आणि त्या मिस फिल्डिंगच्या स्वरूपात नक्कीच 4 धावा धावफलकावर वर्तवल्या जातील आणि धावफलक 80 या धावसंख्येवर 80, लॉस ऑफ 3 विकेट्स अशी धावसंख्या. पहिल्या चेंडूवर चौकार, मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंगच्या स्वरूपात 4 धावा नक्कीच पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर नक्कीच चौकार येतो. 80 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. उर्वरित 5 चेंडूवर मोठे फटके येतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं. परंतु त्यातील एक चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न बॅट्समनचा त्या ठिकाणी मनसुबा हेरला. गोलंदाजाने एक स्लोवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी एक डॉट बॉल येतो. उर्वरित 4 चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानाच्या आत. 80 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. पुढचा चेंडू या षटकाचा. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खोदून काढला फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय. अजून एक विकेट, प्राइज विकेट त्या ठिकाणी. देवराजची खेळी मैदानाच्या आत समाप्त होते. डिझाय फलकावर देवराजची खेळ मैदानाच्या समाप्त होते. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळतोय. जुडी फर्नांडिस. उर्वरित 3 चेंडू मातब्बर खेळाडूंनी सजलेला हा भरणा. त्या ठिकाणी एक डॉट बॉल येतोय. रनआउट करण्याची संधी आणि पंचांचा इशारा येतोय. रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला माघारी परतावं लागतंय आणि जुडी मात्र आल्यावर मात्र गोल्डन डकचा शिकार मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. 5व्या गड्याचं होतंय त्या ठिकाणी पतन. 80 या धावसंख्येवर मात्र हाराकारी त्या ठिकाणी स्वतःच्याकडे स्ट्राईक घेणं आणि त्याचाच फायदा घेणं मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट. जुडी मात्र आल्या पावल्यावर माघारी परतावं लागतंय. 5 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंतची धावसंख्या 80 अशी पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ त्या ठिकाणी समाप्त होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळेल तो म्हणजे सुनील. उर्वरित 2 चेंडू या इनिंगचे बाकी असतील. 2 मोठे फटक्यांची आवश्यकता नक्कीच असेल या संघाला. सुनील असेल स्ट्राईक एंडवर आणि नॉन स्ट्राईक एंडवर आपल्याला गणेश पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळावा. आता मात्र रनआउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी विकेट मिळते आणि सुनील त्या ठिकाणी बाद होतोय. अजून एक विकेट रनआउटच्या स्वरूपात. तब्बल 6वा गडी तंबूच्या दिशेने. एक सुंदर षटक या गोलंदाजीचा आपल्याला पाहायला मिळतंय. नितेशाचे सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर नक्कीच चौकार आला, त्यानंतर एक डॉट बॉल आणि त्यानंतर सलगचे 3 विकेट. त्यामधील रनआउटच्या स्वरूपात 2 विकेट पाहायला मिळतात. एक कॅच नक्कीच पकडला होता आणि नवेच फलंदाज सर्व्हर मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम चेंडू खेळण्यासाठी गणेश असेल स्ट्राईक एंडवर. गणेशाच्या बॅटमधनं नक्कीच एक चेंडू केलाय. त्या चेंडूवर षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. 80 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. शेवटचा अंतरिम चेंडू, या इनिंगची सांगता करणारा चेंडू, या इनिंगचा खेळ समाप्त करणारा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज असेल. नितेश आपल्या गोलंदाजी मार्कवर.
शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येईल का? गोलंदाज आतापर्यंत ज्या पद्धतीने वर्चस्व गाजवतोय फलंदाजावर त्या पद्धतीने गोलंदाजी म्हणजे चेंडू डॉट जाईल हे पाहणं तेवढंच महत्वाचं. शेवटचा अंतिम चेंडू या षटकाचा. गोलंदाज सज्ज. फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी मिस टाइमचा फटका. गोलंदाज येतोय स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि या षटकाचा 4था विकेट पाहायला मिळते आणि 7 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक तिथेच स्थिरावलाय 80 या धावसंख्येवर. 80 धावसंख्या धावफलकावर 6 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 81 म्हणजे रनांची असेल आवश्यकता. 81चं टार्गेट ठेवलंय. 81 धावा बनवायला लागतील तर हा फायनलचा सामना जिंकायचा असेल तर कलांगूट थंडर्स या संघाला काय होईल काय घडेल. येणारे तब्बल 6 षटक म्हणजे 36 चेंडू ठरवतील. त्या 36 चेंडूमध्ये 81 धावांचं असेल लक्ष. काय पार करेल हा 81 धावांचं डोंगर ते म्हणजे कलांगूट थंडर संघ. आणि 81 धावांचं डोंगर पार करीत असताना रोखून ठेवेल का ते म्हणजे साल्दी गोवा संघ हे पाहणं तेवढंच महत्वाचं. शेवटचा अंतिम सामना. फायटिंग टोटल आतापर्यंत उभी केली आहे. एक सुंदर धावफलक 81 धावांचं डोंगर आणि ते डोंगर पार करावं लागेल. अगदी एक मोठो सामनो मैदानात आपण पाहतोय. एक सुंदर देखणी लीग ज्या स्पर्धेत अगदी 2 मातब्बर संघ मेनी टीम वन ड्रीम आणि त्याचप्रमाणे सलामीची जोडी
लवकरात लवकर आपण मैदानात पाठवा विनंती सुद्धा. ज्या जोडीने आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेत कहर केलो, अगदी शोले पिक्चरची जय आणि वीरूची जोडी, या संघाची तशीच एक लाडकी जोडी सुशांत आणि त्याच सोबत नितेशच्या रूपात. ज्या सुशांतने सुद्धा या स्पर्धेत मॅन ऑफ द मॅचचे काही खिताब जिंकले आणि त्याच सोबत नितेशने सुद्धा तशीच कामगिरी केली. हे संघाचे दोन मोठे हिरे मैदानात दाखल. ज्या खेळाडूंकडून असलेली खूप मोठमोठी अपेक्षा आणि खूप देखणी सुद्धा स्पर्धा. पहिला षटकचा असता मेंडेटरी पॉवर प्ले, 32 इंचाची टीव्ही सुद्धा, बरीचशी बक्षिसा, 1,00,000 रुपयाचा एक मोठा प्राइज सुद्धा. कोण पटकवतलो आज एक मोठ्या प्राइजचो मान आणि त्याच इराद्यान उतरलेली ही सलामीची जोडी. एकीकडे सुशांत तर दुसरीकडे नितेश. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर अशा प्रकारचे काही वैयक्तिक इंडिव्हिज्युअल प्राइज. आणि वळूया मैदानात बॉलिंग मार्कवर. साल्दी गोवा संघाकडून गोलंदाजी होतेली सुरुवात. अगदी पहिला षटक, मालवणी भाषेत जे का म्हटलं जातं, मिठाक लावा आणि माका खावा. कारण पहिल्या षटकात अगदी मोठे पटके खेळण्याचा असता इरादो. त्याच सोबत 3 LED टीव्ही सुद्धा या स्पर्धेत. मोठमोठे बक्षिसा, मोठा अपील, परंतु यावेळी 1 रन सुद्धा पूर्ण. लेग बायचो इशारा पंचांकडून मिळालेलो रन्स, वाढलेली धावसंख्या आणि संघाची बोनी सुद्धा. आजच्या दिवसात अगदी कोणत्या खेळाडूंका कोणकोणती बक्षिसा मिळतली याकडे सुद्धा सगळेचो चर्चा असतली, सगळ्यांचो विषय असतलो. अपील तर खूप मोठी, लेग बायचो इशारो, मिळालेलो रन्स आणि नितेशने संघाचा खाता खोलला, बोनी केली. त्यानंतरचा चेंडू वाईडचो इशारो पंचांकडून, ऑफस्टंपच्या बरोच बाहेर जाणारो चेंडू आणि त्यामुळे पंचांनी अगदी या चेंडूक दंडित केला. दोन्ही हात समांतर, शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये, वाईटची खूण, धावसंख्येत 1 ने बदल आणि टोटल स्कोअर 2 रन्सांवर. पुढील चेंडू, मोठो फटको, अगदी सीमा रेषा पार आणि ह्या स्पर्धेतील अजून एक उत्तुंग षटकार बॅट मधून सुशांतच्या. अगदीच पहिल्याच षटकात पहिलो वडो गोलंदाजाच्या पाठीवर. म्हणजेच काय तर थोडंसं आपण म्हणूया शॉर्ट ऑफ लेनचो चेंडू, हाफ ट्रॅकर. आणि जेव्हा जेव्हा सुशांतला हाफ ट्रॅकर मिळालो तेव्हा तेव्हा सुशांतच्या बॅट मधून एखादो मोठो फटको इलो आणि त्याच फटक्याची पुन्हा एकदा सुशांतने केली परती आणि अजून एक षटकार. धावसंख्येत झालेलो 6 ने बदल, एकूण धावसंख्या 8 रन्सांवर. पहिला मेंडेटरी पॉवर प्लेचा षटक, जा षटक अगदी जपान टाकणं अपेक्षित होता. बॉलिंग मार्कवर नागेशला आपण बघतो, परंतु नागेशकडून वापसी सुद्धा अपेक्षित असलेली. एकीकडे साल्दी गोवा संघ तर दुसरीकडे एक तगडो संघ, ज्या संघान आतापर्यंत या स्पर्धेत आपली मजबूत स्थिती दाखवली. फलंदाजीसाठी सज्ज सुशांत, ज्याच्या बॅट मधून 1 षटकार आतापर्यंत. त्यानंतर पुन्हा एकदा खेळण्याचा तो प्रयत्न, काव कॉर्नरच्या दिशेन, क्षेत्ररक्षकाक चकून चेंडूचो प्रवास, अगदी 1 बाउन्स, रोलिंग 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 करत चौकार. खूप सुंदर बॅटिंग आतापर्यंत, एक साजेशी कामगिरी सुशांत आपल्या संघासाठी. ज्या खेळीची अपेक्षा त्या खेळीनुसार धावसंख्येत सुद्धा बदल. खूप सुंदर, खूप चांगली बॅटिंग, सुसाट सुरुवात, झिंगाट सुरुवात, दमदार सुरुवात. 12 रन्स आणि त्यानंतर अजून एक चौकार येता की काय अशी शक्यता होती, परंतु शेवटच्या क्षणार्धात खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. अगदी आपण सश्याची आणि कासवाची शर्यत बघतो त्याचप्रमाणे शर्यत चेंडूची आणि क्षेत्ररक्षकाची पण होती. त्यानंतर मिळालेले रन्स, 2 रन्सांची वाढलेली धावसंख्या 14 रन्सांवर. अजून एक चेंडू, यावेळी भरकटलेली लाईन, वाईटचो इशारो पंचांचो. ईदभर तौसा आणि हातभर बी अशा प्रकारे करण्याच्या प्रयत्नात अगदी वाईटचो सुद्धा इशारो. प्रत्येक ओव्हरीत 14ची लगबग असलेली सरासरी. मोठो पटको गॅप मध्ये, फक्त खेळाडू बघित रवतले, बघितच रवतले, कारण चेंडूचा प्रवास पुन्हा एकदा टांगा पलटी, 1 बाउन्स 2 बाउन्स, रोलिंग करत चौकार.
आतापर्यंतच्या सुशांतच्या बॅटिंगने अगदी आपल्या ठिणगीन वणवू पेटवलं. दमदार बॅटिंग सुशांतच्या बॅटमधून. प्रत्येक गोलंदाजाक ज्यांनी आतापर्यंत आपल्या फलंदाजीचा पाणी पाजला तो बॅट्समन, तो बॅटर स्ट्रायकर एंडवर. अजून एक ड्राईव्हचा फटको, परंतु यावेळी मोठो फटको खेळण्याच्या नादात करू गेलो संकासूर, तयार झालो नरकासूर आणि यावेळी मोठो फलंदाज बाद, मोठी सुरमई जाळ्यात. सुशांत बॅक टू द पवेलियन. डीजे च्या क्षणार्धात थोडासा गोड झाला साल्दी गोवा संघासाठी, कारण 19 रन्स खर्च झाले. अगदी जत्रेचा खाजा जे का म्हटला जाता त्या प्रकारची फटकेबाजी फलंदाज सुशांतने केली आणि त्यानंतर पंचांचो इलेलो इशारो असतलो या स्पर्धेतील एक आकर्षक ओव्हर. ज्या षटकात अगदी 38 सर्कलच्या आतमध्ये सगळ्या खेळाडूंका बोलवला जाता. सुपर क्रूचा या ओव्हर असताना मोठा महत्वाचा ओव्हर फलंदाजांसाठी आणि गोलंदाजासाठी. थोडेसा यावेळी बचावीची स्थिती असतली. कशा प्रकारची गोलंदाजी हाताळली जातली, कशा प्रकारची ॲक्युरेसी गोलंदाजीत बघूक मिळतली त्याकडे सुद्धा लक्ष. पहिला षटक नागेशचा 19 रनचं त्या षटकात खर्च झाले. त्यानंतर स्ट्रायकर एंडवर नितेश, तर नॉन स्ट्रायकर एंडवर संघाचो वाघ मैदानात म्हणजेच कर्णधार सेनापती तेजू स्ट्रायकर एंडवर, तेजू नॉन स्ट्राईक एंडवर तर नितेश स्ट्राईकवर. वळहात टाकण्याचा प्रयत्न, यॉर्कर लाईन. यावेळी क्षेत्ररक्षणात थोडीशी ढिलाई, क्षेत्ररक्षक थोडंसं झालं फंबल आणि त्याचा परिणाम ज्या ठिकाणी 1 रन्स मिळात की नाही अशी शक्यता होती त्या ठिकाणी दुहेरी रन कन्वर्ट झालो. 2 रन्सांची धावसंख्येत पुन्हा एकदा बदल आणि धावसंख्या अतिशय सुरेखरित्या 21 रन्सांवर 21 रन. प्रत्येक रन्स महत्वाचो. तब्बल 81 रन्साचो पाठलाग, एक मोठ्या धावसंख्येचो पाठलाग. असा करून चलूचा नाही की काम करू कधी मधी आणि पगार घेऊ सगळ्यांच्या आधी. त्यामुळे विकेट काढणं अपेक्षित गोलंदाजाकडून. वळात टाकलेलो चेंडू क्षेत्ररक्षकाच्या कपाळावरसून चेंडूचो प्रवास सीमारेषेच्या नजदीक. खूप सुंदर एफर्ट, चांगला क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर परतीची फेकी सुद्धा. परंतु यावेळी नशिबाची साथ ही तेजूसाठी आणि त्याचमुळे मिळालेले हे 2 रन सुद्धा. 2 रन्सांची धावसंख्येत बदल. 23 रन्स 23 टोटल स्कोर धावपलकावर. महत्वाचा षटक, दुसरा षटक ज्या साईराजने आतापर्यंत फलंदाजीत अगदी अक्षरशः मुगड्यान रेच काढलो, फाव कुटुक घेतले पहिल्या इनिंग मध्ये, तोच साईराज आता मात्र बॉलिंग मार्कवर. ज्या साईराजने पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 33 धावेची खेळी गेली, तो साईराज यावेळी बॉलिंग मार्कच्या दिशेत दुसऱ्या षटकात. अखू टप्प्याचो चेंडू, नाकपटीत टाकलेलो चेंडू, पंचांचो इशारो वाईडचो. पंचांनी टेलिग्राम दिलो 1 बाउन्सचो सुद्धा. वाईड म्हणजेच काय तर अतिरिक्त रन आणि त्या अतिरिक्त रन्सांची धावसंख्या 24 वर. 24 रन स्कोरबोर्डवर. 81 चो पाठलाग. आतापर्यंत 24 बॉलिंग मार्कवर साईराज. आणि साईराज तुका काहीतरी वेगळा करूचा लागतला, तुका कमाल करूचो लागतलो, विकेट काढूची लागतली साल्दी गोवा संघाक मजबूत करण्यासाठी. ब्लॉक होल चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात, राखणदार तैनात बॅकअप चेंडूसाठी आणि यावेळी निर्धाव चेंडू. प्रत्येक निर्धाव चेंडू थोडंसं दबाव देऊ शकता आणि त्यामुळे तो दबाव घेत चांगली फटकेबाजी करण्याच्या इराद्यान आतापर्यंत फलंदाज नितेश सज्ज. 24 रन स्कोरबोर्डवर एका गड्याच्या मोबदल्यात. घुमवण्याचा तो प्रयत्न फक्त
वारा घातला गेला असा म्हणा काही एक हरकत नसतला, कारण बॅट आणि बॉलचो काही एक संपर्क नव्हतो. कोरोना काळात जसं आपण सोशल डिस्टन्सिंग राखला, अगदी तितको डिस्टन्स बॅट आणि बॉलमध्ये सुद्धा. त्यामुळे धावसंख्या फक्त 24 रन्सांवर. पहिला षटक खूपच महागडा ठरला, परंतु त्यानंतर मात्र साईराज आपली कमाल करण्याच्या इराद्यान. आतापर्यंत नितेशाक थोडासा जकडून ठेवला, जंजिरात जसा बांधून ठेवला जाता, अगदी एखाद्या म्हशीक जर तुम्ही बघितलात तर तेका जसा खुट्याक बांधतात, अगदी त्याचप्रमाणे परिस्थिती थोडीशी फलंदाजासाठी अवघड, तर साईराज चांगल्या स्थितीत. अखू टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र अतिशय सुंदर, देखणो, नेत्रदीपक, रोलिंग 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 करत नितेशच्या बॅट मधून CPL 8 सीझनचो अजून एक फायनलचो चौकार. खूप सुंदर बॅटिंग. आतापर्यंत आपण बघितलं तर 115 चौकार या स्पर्धेच्या माध्यमातून, 114 आतापर्यंत चौकार आपण बघितले. अशाच प्रकारची फटकेबाजी अपेक्षित होती. तो फलंदाज बॅटिंगवर जे का तुम्ही खुटी उभी करूक दिलात तर मटी उभी करणं म्हणजे काय असतं, जे का जर तुम्ही सेट होक दिलात तर मेकअप करणं काय असतं. ताच गोलंदाजांचा मेकअप आतापर्यंत नितेश करताना, दुसरीकडे थोडीशी ढिलाई आणि त्याचो परिणाम अति घाई संकटात नाही. थोडीशी ती परिस्थिती, धावसंख्या सुरेखरित्या वाढ होताना. एकूण धावसंख्येचा जर विचार 81 चो पाठलाग, टोटल धावसंख्या तब्बल 29 वर, 29 रन्सांवर. 81 चो पाठलाग, 29 रन्स म्हणजे अजून 52 धावेची असलेली गरज, 52 रन्साची गरज. कोणाचो यावेळी येळ बरो आणि कोणाचो खेळ बरो, कोण आज तगड्या बॅटिंगने आपल्या संघाक विजय मिळवता की कोणतो गोलंदाज कमाल करता. 32 इंचाची टीव्ही सुद्धा अगदी वाट बघतली खेळाडूंची. 3 चकचकीत टीव्ही सुद्धा आपण बघतो. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, त्याचसोबत बेस्ट फिल्डर, अशा प्रकारचे काही इंडिव्हिज्युअल वैयक्तिक बक्षिसा सुद्धा या स्पर्धेत. 1,11,111 एक मोठो चान्स दोन्ही संघांसाठी. लखपती होण्याची संधी आजच्या दिवसात एक सुंदर स्पर्धेच्या माध्यमातून. जी स्पर्धा अगदी या 4 दिवसाच्या कालावधीत अगदी ट्रेंडिंगमध्ये tenniscricket.in च्या माध्यमातून, ज्या टेनिस क्रिकेटला अगदी टेनिस क्रिकेटचो अजूबा म्हटलो जाता. तब्बल 18 लाख सबस्क्रायबर ज्या यूट्यूब चॅनलचे, त्याच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या गोवा राज्यातील हे सगळे गुणवान खेळाडू सुद्धा बघण्याची संधी, अनुभवण्याची संधी, क्रिकेटची मजा घेण्याची संधी. बॉलिंग मार्कवर सज्ज, 52 रन्साची अजून गरज. मोठो फटको बॅट मधून, चेंडूचो प्रवास अगदी पुन्हा एकदा, परंतु यावेळी क्षेत्ररक्षकाच्या दिशेन एखाद्या सवासणीच्या घोटीयेत जसो नारळ भरलो जाता, जसा लग्नाचा आमंत्रण दिला जाता, अगदी तसाच आमंत्रण नितेशचा लॉंग ऑनच्या दिशेन घेतला क्षेत्ररक्षकान. आणि अशा रीतीन दुसरी विकेट, दुसरा कलाम. वळूया डीजे कडे. की उगी बसा, ती परिस्थिती होऊ नये, तर नक्कीच सांभाळून खेळणं सुद्धा अपेक्षित असतं. आतापर्यंत पहिल्या षटकात अगदी मोठे रन्स आपण बघितले, परंतु या षटकात वापसी करण्याचा निर्णय गोलंदाजान घेतलो. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज. गणेश बॉलिंग मार्कवर सज्ज. संघाच्या वतीन महत्वाचा षटक. आतापर्यंत पहिल्या चेंडूत विकेट ज्या गोलंदाजान घेतली, गणेशने घेतली, तो गणेश सज्ज होतो गौरेशच्या समोर. गौरेश एक मोठो फलंदाज, मॅन ऑफ द मॅच सुद्धा तो मानकरी गेल्या सामन्यात रवलो आणि यावेळी सुद्धा अपेक्षा असलेली गौरेश कडून चांगलो खेळ करण्याची.
मोठो फटको, चेंडू हवेत, कारण जो उडालो, परंतु यावेळी सुरक्षित क्षेत्रात, नो मॅन्स लँड एरिया जे का म्हटला जाता, म्हणजे ज्या ठिकाणी कोणतोही क्षेत्ररक्षक नसता त्या ठिकाणी चेंडू पडलो आणि त्यामुळे यावेळी गौरेशला मिळालेलो चान्स, गौरेशला मिळालेली संधी, धावसंख्या एका रनसानीशी वाढ आणि एका रनसानीशी धावसंख्या 30 वर, 30 रन्स आतापर्यंत पूर्ण जिंकण्यासाठी 81 चो पाठलाग, 51 रन्साची असलेली अजून गरज आणि ज्या काय करूचा आता नक्कीच तेजूला करूचा असा, मोठे फटके खेळणं तेजूकडनं अपेक्षित. तेजून सिंगल घेतलो, सहजरित्या 1 रन्स पळान काढलो आणि या एका रन्सानिशी धावसंख्येत सुद्धा बदल. हळुवाररित्या धावसंख्या पुढे सरसावताना तब्बल एका रन्सानिशी 31 वर, 31, 3 चेंडू समाप्त, 31 रन, 31, 50 रन्साची अजून गरज जिंकण्यासाठी सामनो. महत्वाचा षटक, तिसरा षटक. बॉलिंग मार्कवर गणेश सज्ज, स्ट्रायकर एंडवर गौरेश सज्ज. क्रॉस बॅटल या दोन क्वालिटी खेळाडूंमध्ये कोणतो खेळाडू अगदी दमदार ठरतलो. मोठो पटको, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चैनात आणि खूपच सुंदर झेल, अतिशय सुंदर रनिंग कॅच आणि या रनिंग कॅचने अगदी गौरेशच्या खेळीची केली समाप्ती आणि अशा रीतीने वळूया DJ कडे. तर 2 विकेट गणेशने आपल्या नावी केले. बोनी करणं म्हणजे काय असतं, गिराईक करणं म्हणजे काय असतं, एखाद्या दुकानदाराक जर तुम्ही विचारलं तर तो नक्कीच सांगतो. अगदी तसाच गिराईक गणेशने गोलंदाजीत केला. 2 खेळाडूंका अगदी डगआउट मध्ये पाठवला, तंबूच्या रस्त्यान पाठवला. तोच गणेश पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग मार्कवर, तर दुसरो नौको नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडवर. नौकुऱ्यातचो फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्रायकर एंडच्या दिशेन. मोठो फटको, चेंडू अगदी डायरेक्ट सीमा रेषा पार, महत्वाच्या पहिला डिग षटकाराच्या दिशेन, डायरेक्ट षटकार. CPL चो अजून एक खणखणीत दणदणीत रुबाबदार षटकार ज्याच्या बॅटमधून, नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडवर आणि त्याच्या बॅटमधून षटकाराची गुण सुद्धा पंचांकडून. रॉनीत नवीन बॅटर, धावसंख्या आतापर्यंत या षटकारांशी वाढताना 37 रन्स. त्यानंतर मात्र यावेळी फलंदाज मोठो फटको खेळण्याच्या नादात बाद सुद्धा होताना. नशिबाची साथ ही गोलंदाजासाठी. शेवटच्या क्षणार्धात बॅटची कड आणि त्यानंतर चेंडू अगदी स्टंपाच्या दिशेन. शेवटच्या या 2 षटकं अतिशय सुंदर हाताळली होती. शेवटच्या षटकात त्यांनी फक्त 3 रन्स खर्च केले होते.
खूप सुंदर कामगिरी करणारो अरुण यावेळी नवीन फलंदाजाच्या रूपात नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने, तर स्ट्रायकर एंडवर संघाचो कर्णधार, संघाचो शिलेदार, संघाचो कॅप्टन यावेळी तेजस सज्ज स्ट्रायकर एंडवर. बॉलिंग मार्कवर महत्वाचा षटक. साईराज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज. ज्या साईराजने पहिल्या षटकात थोडेसे रन्स खूप खर्च केले, परंतु यावेळी मात्र साल्दी गोवा संघासाठी वापसी करण्याच्या इराद्यान. अजून एक चेंडू, वेगात चेंडू होतो, वेगावर भन्नावर स्वाट झालो आणि त्यानंतर चेंडू निर्धाव सुद्धा. धावसंख्या आतापर्यंत 37 44 रन्साची अजून गरज. चौक्याचो डबल गेम मैदानात करणं अपेक्षित. अगदी बघूया तेजस कशा प्रकारची खेळी करतात. तेजस कडून चाहत्यांका खूप अपेक्षा असत. मोठो पटको तेजसच्या बॅटमधून क्षेत्ररक्षकाक चकून चेंडूचो प्रवास, विकेट किपर जोपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचलो, स्ट्राईकवर येण्याचा प्रयत्न तेजूचो आणि त्या प्रयत्नात धावचीची संधी सुद्धा हुकली. चांगला रनिंग बिटवीन विकेट आणि त्यामुळे टाळ्यांचो गजर सुद्धा आपण बघितलो. खूपच सुंदर रनिंग बिटवीन विकेट. चोरटी धाव जे का म्हटली जाता, अगदी शेजारच्या जर परड्यात नारळ पडलो तर तो जसो अगदी लगेच जाऊन उचलून आणलो जाता, अगदी तसाच आता तेजून केल्यान अगदी 2 रन चोरून घेतल्यान मिळालेले रन आणि वाढलेली धावसंख्या सुद्धा 39 रन्स. 42 रन्साची अजून गरज. 42 ची अजून आवश्यकता. बॉलिंग मार्कवर महत्वाचा चौथा षटक. मोठो पटको, बॅटची कड, नशिबाची साथ तेजूच्या बाजून, चौकाराची खूण पंचांची. वळूया चौकारानेशी डीजे कडे. धावसंख्येत 4 ने बदल. होती 43 रन्स लागले, म्हणजे 38 रन्साची अजून गरज. 38 रन्स अजून आवश्यक असलेले. तेजू आतापर्यंतच्या भन्नाट फॉर्म मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये दिसता. मुळात टाकलेलो चेंडू, यॉर्कर लाईन जे का संबोधलं जातं. बऱ्याच वेळा आपण अशा प्रकारचा गोलंदाजाचा अस्त्र बघतो आणि त्यामुळे फलंदाज थोडंसं चिंतित. धावसंख्या 43 वर. अगदी मोबाईल मध्ये जशी नेटवर्कची आवश्यकता असता, अगदी क्रिकेटमध्ये तसाच फुटवर्क आवश्यक असता. त्या फुटवर्क दाखवणं अपेक्षित असतला त्या फलंदाजासाठी. मोठो पटको, फुटवर्क यावेळी जागच्या जागी स्थिर आणि त्यानंतर काय तर तेजूच्या खेळीची झाली समाप्ती. अजून एक मोठो मासो, मोठो बांगडो डगआउटच्या दिशेन, माटवाच्या दिशेन वळूया डीजे कडे. ज्याप्रमाणे अगदी पावळेचा पाणी जसा पावळेक जाता, खराब फटको घेतल्यानंतर अगदी कॅच घेण्यासाठी आणि त्याच सोबत विकेट सुद्धा. त्यानंतरचा चेंडू, अजून एक झेल. क्षेत्ररक्षक यावेळी एफर्ट तर खूप सुंदर, परंतु माझा त्या करण्याच्या प्रयत्नात चेंडू चौकार. पुन्हा एकदा वळूया डीजे कडे. धावसंख्या 47.
और एक सन्नाटेदार चौका। चौके के बदौलत टोटल स्कोर है 47, 81 का पीछा, 34 रनों की और जरूरत। 12 गेंदों का खेल बचा है और 34 रनों की आवश्यकता। 12 गेंदे, 34 की जरूरत, जीतने का संघर्ष। 34 की आवश्यकता थी और ये यहाँ पे अगर देखें तो डॉट गेंद थी, बिंदी गेंद थी, ये प्रेशर डालने वाली गेंद थी बल्लेबाज के ऊपर। साल्दी गोवा की टीम अभी तक गेंदबाजी में छा चुकी है, लेकिन दूसरी तरफ भी आओ देखी ना था, बढ़िया बल्लेबाजी, बढ़िया परफॉर्मेंस दिखाने की सोच रखने वाली एक बेहतरीन टीम जो दावेदारी पेश करती है चैंपियन बनने के लिए, और उनके एक शानदार खिलाड़ी स्ट्राइक पे। अरुण इस बार रिवर्स स्वीप खेलना चाहते थे, कई बार ऐसे शॉट खतरनाक साबित होते हैं और 22 के रूप में रनों की प्राप्ति। टोटल स्कोर में जरूर धीरे से स्कोर बढ़ेगा। टोटल स्कोर की अगर बात करें तो लगभग स्कोर पहुंचा 48 के ऊपर। जीतने के लिए 33 की और जरूरत, 33 रन और चाहिए जीतने के लिए मुकाबला। बची भी गेंदें बहुत इंपॉर्टेंट रहेगी। 2 गेंदें हो चुकी है समाप्त, 2 गेंदें समाप्त, 10 गेंदें बची, 33 की जरूरत। मैच एक अलग मोड़ लेता हुआ, हवा में नहीं तो यहाँ पे थोड़ा सा कारपेट के सहारे फंसा शॉट, और उसके बदौलत अगर देखें एक सिंगल मिला। सिंगल के साथ स्कोर जो है पहुंचता हुआ 49 पे। अब देख सकते हैं हमारे वीआईपी बॉक्स में जो हमारे ऑर्गेनाइजर है, उनके गेस्ट है, वो यहाँ पे विराजमान है, शोभा बढ़ाते हुए इस मंच की, और इसके साथ ये चलता हुआ इनके सामने मुकाबला। कई दर्शक जो मैच का मजा लेते हुए, हवा में गेंद, कैच का मौका और एक बार सेलिब्रेशन का मौका साल्दी गोवा के पास। विकेट की पतन, अरुण बैक टू द पवेलियन, डीजे। शॉट चुके नए बल्लेबाज, जिन्होंने पहली इनिंग की बात करें, कैच जो था वो जरूर छोड़ा था, लेकिन उसके बाद एक बेहतरीन कैच इन्होंने पकड़ा था। लेकिन अब बल्ला इनके हाथ में है तो बल्ले से रन बनाने पड़ेंगे और उड़ाने की कोशिश, गेंद हवा में, देखना पड़ेगा, करीबी मामला, और ये कैच क्या पकड़ा गया है। आज के दिन का क्या ये कैच ऑफ द डे है। आज फॉर्म में दिखाई देती हुई साल्दी गोवा की टीम एक्शन में देखेंगे, टेनिस क्रिकेट के माध्यम से फिर से देखेंगे इस कैच को। देख सकते हैं हवा में गेंद, कैच का मौका, खूबसूरती के साथ बेहतरीन कैच पकड़ा यहाँ पे, और उस कैच की वजह से आप कहेंगे मोमेंटम जो है इस वक्त साल्दी गोवा के पास है। टीम का स्कोर 49 के ऊपर, 32 रनों की और जरूरत। बची कितनी तो 8 गेंदे, 8 गेंदे 32 रन, जल्द से जल्द रन बनाने पड़ेंगे। और एक गेंद डॉट हुई, मतलब 7 गेंदे बची है, 7 गेंदे और जीतने के लिए और 32 रनों की जरूरत। 7 गेंदे 32 रन, ये ओवर की आखिरी गेंद रहेगी, और 32 अगर बनाने हैं तो बड़े शॉट खेलने पड़ेंगे, वरना वही बात होगी कि अगर मेरी चाची की मूछें होती तो मैं उन्हें चाचा कहता। तो मैच जितना कठिन हो सकता है, यहाँ पे इस ओवर की इस गेंद पे जरूर रन बनाने पड़ेंगे। 32 रन की जरूरत। क्या एक बड़ा शॉट मैच में तब्दीली ला सकता है? क्या एक बड़ा शॉट मैच को भुना सकता है? कोशिश की थी यहाँ पे, लेकिन देखना पड़ेगा कितने रन पूरे करते हैं। पहला रन तो तेजी के साथ है, दूसरे के लिए लौटे है, और 2 रन के साथ टोटल स्कोर में बढ़ोतरी करेंगे। स्कोर पहुंचेगा 51 के ऊपर, तो जीतने के लिए लक्ष्य रखा है और 30 रन की जरूरत आने वाली 6 गेंदों में। 6 गेंदों में 30 रन, मेगा फाइनल का मुकाबला। एक तरफ साल्दी गोवा चैंपियन बनना चाहेगी, तो दूसरी तरफ जरूर यहाँ पे कंगू थंडर्स, एक तगड़ी टीम जिन्होंने अभी तक परफॉर्मेंस इस प्रतियोगिता में बहुत ही तगड़ा दिया है। 2 तगड़ी टीमें जब आपस में लड़त होती है, जब शेर से सवा शेर भिड़ता है, तो जरूर बैटल देखने वाली रहती है। आज नज़ारा खूबसूरत, क्योंकि सभी दर्शक उत्साह के साथ मैच का मजा लेते हुए, यूट्यूब के माध्यम से भी कई दर्शक
लगातार 4 दिन हमारे साथ जुड़े उन सभी दर्शकों का भी तहे दिल से स्वागत। बेहतरीन ये प्रतियोगिता, बेहतरीन टूर्नामेंट जो सक्सेसफुल दिखाई दे रही है अभी तक की, ये ट्रेंडिंग में चलने वाली टूर्नामेंट जो आप देखते हुए पॉपुलर खिलाड़ी, पॉपुलर नाम आपको देखने को मिलेंगे। 6 गेंदें शेष और ये बड़ा शॉट खेलने की कोशिश, खिलाड़ी उसके ठीक नीचे काउ कॉर्नर के क्षेत्र में, मिलेगा मात्र एक सिंगल। टोटल स्कोर पहुंचा 52 के ऊपर। 29 रन चाहिए आने वाली 5 गेंदों में। 5 गेंदे 29 रनों की जरूरत। और एक डॉट गेंद, मतलब ये मैच जीतने के लिए अब बड़े से हाथी को जींस पैंट चढ़ाने वाली बात होगी। मैच जीतना थोड़ा सा मुश्किल से मुश्किल होता जाता हुआ। दूसरी तरफ थोड़ा सा खुशी की लहर डगआउट की ओर। बड़ा शॉट सीमा के बाहर, स्टंट एंड डिलीवर। बहुत देर के बाद ये शॉट आया, लेकिन जरूर अपने होने की पुख्ता बात दिखाते हुए। डीजे यहाँ पे जरूर लगने वाला है थोड़ी देर में, क्योंकि ये सेलिब्रेशन का मौका जरूर एक टीम के पास होगा। चैंपियन बनने का मौका होगा इस 8वें एडिशन में। यॉर्कर डाला, यू मिस, आई विल डेफिनेटली हिट। गेंद अंदर, दंडी बाहर, और इसी के साथ चलते हैं डीजे की ओर। की कोशिश, और इसी के साथ चैंपियन का बजेगा गाना, और इसी के साथ इस